चालू झालं रेकॉर्डिंग. हा, बघा पहिला क्वेश्चन आहे हा. द पीक ऑफ कंडक्टन्स कर्व ऑफ सिरीज RLC सर्किट ऑकर्स ॲट पीक ऑफ कंडक्टन्स कर्व. चांगला आहे. बरोबर. नवीन चॅप्टर चालू झालाय हा. म्हणजे चॅप्टरचं नाव काय आहे बघा, AC अँड DC अनालिसिस. द पीक ऑफ कंडक्टन्स कर्व ऑफ सिरीज RLC सर्किट ऑकर्स ॲट. आता हे काय भानगड आहे? पीक ऑफ कंडक्टन्स कर्व हे बघा, सिरीज RLC सर्किट सांगितलंय. ठीक आहे. V ऑफ टी, VM साइन ओमेगा टी, R जे XL मायनस जे XC. ओके, मायनस जे XC. आता आपल्याला माहिती आहे ही कन्सेप्ट काय आहे, पीक ऑफ कंडक्टन्स कर्व. हे यांचं म्हणणं काय आहे बघा, म्हणजे ही कन्सेप्ट आहे रेझोनन्सशी रिलेटेड. रेझोनन्स. आता रेझोनन्स काय असतो, ज्यावेळी XL आणि XC इक्वल होतात त्यावेळी रेझोनन्स होते. ठीक आहे. मग बघा, जर म्हणजे यावेळी होतंय काय नक्की, तर ते पण बघू. झेड इज इक्वल टू किंवा झेड बार इज इक्वल टू R प्लस जे XL मायनस XC. ठीक आहे, होल बार असं म्हणू आपण. XL मायनस XC हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मायनस कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मग ऍट रेझोनन्स काय होतंय, ऍट रेझोनन्स काय होते बघा, हे होते XL इज इक्वल टू XC. मग झेड बार काय येतो, आर. फक्त झेड बार काय येतो, आर. म्हणजे हे जर ग्राफ मध्ये बघितलं, हे बघा, पहिला थोडस हे समजून घ्या. हाय आर, हाय ओमेगा. ठीक आहे. आणि विथ रिस्पेक्ट टू ओमेगा, ओमेगा म्हणजे काय, 2πf. रेजिस्टन्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, ठीक आहे, डिपेंडंट नाही. ठीक आहे. थोडीशी चेंज होत्या स्किन इफेक्टमुळे, पण तो पार्ट इथं नाही आहे. इन जनरल चेंज होते, फ्रिक्वेन्सी वाढली की रेजिस्टन्स वाढतो थोडा थोडा. मग हे रेजिस्टन्स झालं. त्यानंतर बघा, जर मी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हटलं, आता तर बघा काय असणार आहे, जे XL इथं काय आहे, ओमेगा. आता जे XL चा फॉर्म्युला काय असतो, ओमेगा एल. बरोबर, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे हा ग्राफ कसा येतो बघा, हा असा येतो. ओके. त्यानंतर पुढचं मायनस जे XC. मायनस जे XC काय लिहितो आपण, मायनस जे अपॉन ओमेगा सी. म्हणजे बघा, XC ला इन्व्हर्स रिलेशन आहे, ओमेगाचा आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इन्व्हर्स रिलेशन आहे. इन्व्हर्स रिलेशन म्हणजे यानं काय होतंय, हा येतो अशा पद्धतीचा, हा असा आहे. ठीक आहे. याला आपण म्हणतो रेक्टँग्युलर हायपरबोला. रेक्टँग्युलर हायपरबोला. आता हे कशाचे ग्राफ आहेत, रेजिस्टन्स, रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आता हे ज्यावेळी तिन्ही एकत्र लिहितो आपण, तिन्ही ज्यावेळी एकत्र लिहितो त्यावेळी बघा कसं लिहितो, हा
हा झाला रेजिस्टन्स. हा झाला सपोज हा झाला रेजिस्टन्स. ओके, हा झाला रेजिस्टन्स. हा झाला इंडक्टिव्ह रिएक्टन्स. ओके, आणि हा असा येतो कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. ओके, आता ओमेगा हा आहे रेजिस्टन्स, हा आहे ओमेगा एल म्हणजेच एक्सेल, आणि हा आहे 1/ओमेगा सी म्हणजेच एक्सी. ओके, आता बघा यालाच आपण म्हणतो, म्हणजे याच्यात काय दाखवलं, आर, एक्सेल आणि एक्सी. म्हणजे इथं काय लक्षात येतंय, ऍट रेझोनन्स काय झालंय बघा, इम्पिडन्स कमी झालाय. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी हा वाढत जातोय, आणि इथं हे जे झालंय ते काय झालं, आपण F0 किंवा ओमेगा 0 म्हणूया याला. हीच काय असते, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आणि याला ज्यावेळी आपण झेडच्या भाषेत लिहितो, झेडच्या भाषेत लिहितो त्यावेळी हा कर्व हा असा होतोय. ठीक आहे, बघा हा मॉड झेड हा इथपर्यंत येतोय, तो याला आपण म्हणतो आर, बाय ओमेगा. इथे येतो ओमेगा 0 किंवा F0, रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण याला. ठीक आहे, आणि इम्पिडन्स बघा काय होतं, ऍट रेझोनंट फ्रिक्वेन्सी बरोबर कमी होतोय. हा कमी होतोय, लोवेस्ट रेझोनन्स असतो, लोवेस्ट इम्पिडन्स असतो त्यावेळी. मॉड झेड इज इक्वल टू आर, रेजिस्टन्स एवढाच असतो. ठीक आहे, आता हा झाला इम्पिडन्स कर्व. ठीक आहे, आता त्यांनी काय म्हणले बघा, कंडक्टन्स कर्व म्हणले. कंडक्टन्स कर्व कसा असतो, आता इम्पिडन्स कमी झाला म्हणजे इथं रेजिस्टन्स, सॉरी, म्हणजे याचा करंट असा वाढणार आहे. करंट वाढणार, तोच तसंच कंडक्टन्स असतो. ठीक आहे, इम्पिडन्स कमी होतो तर कंडक्टन्स असं वाढणार आहे. आणि ही इथं पीक मिळते मला. म्हणजे यालाच आपण काय म्हणले बघा त्यांनी, कंडक्टन्स कर्व. ठीक आहे, आणि हा काय असतो, हा कर्व असतो I0 वर्सेस ओमेगा. हा कर्व असतो हा असतो झेड वर्सेस ओमेगा. ओके, आता एक गोष्ट याच्यात बघा समजून घ्या. आता बिफोर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, आता ही काय रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, बिफोर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी, नेचर ऑफ सर्किट, नेचर ऑफ सर्किट इज कपॅसिटिव्ह. आता हे कशावरनं म्हणलं मी, तर हे याच्यावरनं म्हणलं बघा. बघा इथं ऍट रेझोनन्स हा काय आहे, एक्सेल, सॉरी, एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल दिसतच मला इथं. ठीक आहे, आणि इथं काय होतंय बघा, एक्सेल, एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी, उलट होतंय. इथं एक्सी मोठा आहे म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स मोठा आहे, इंडक्टिव्ह रिएक्टन्स कमी आहे. इथं इंडक्टिव्ह रिएक्टन्स जास्त आहे, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स कमी. आफ्टर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी सर्किट इज इंडक्टिव्ह.
सर्किट इज इंडक्टिव्ह. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटले, पीक ऑफ कंडक्टन्स कर्व ऑफ सिरीज RLC सर्किट ऑकर्स ॲट, ठीक आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सी हे तेच आहे, ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सी पीक मिळतो आपल्याला. ओके. पुढे टू सायनोसॉइडल इक्वेशन्स आर गिवन ॲज E1 A sin omega t plus pi by 4 V आणि A2 B sin omega t minus pi by 6 volt. The phase difference between two quantities is. बघा आता ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं बघा. पहिला एक रेफरन्स मानायचा. जर बघितलं, समजा आपण हे रेफरन्स मानले, ठीक आहे, हे रेफरन्स. ओके. आता या रेफरन्सला प्लस पाय बाय 4 आहे. पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री. मग जर मी बघितलं, हा जर ग्राफ काढायचं म्हटलं, हा प्लस म्हणजे वर पॉझिटिव्ह, हा काय पॉझिटिव्ह 45 डिग्री. आणि मायनस म्हणजे प्लस म्हणजे तुम्ही असं समजा लिडिंग आहे, मायनस म्हणजे लॅगिंग आहे. लॅगिंग पाय बाय 6, पाय बाय 6 म्हणजे 30, बरोबर. मग तो असा आहे, तो इथं असणार असं थोडस. ओके. तर हा आहे 30 डिग्री. 30 म्हणजे पाय बाय 6 आणि हा आहे पाय बाय 4. ओके. आता बघा दोन्हीतला फेज डिफरन्स किती आहे त्याने विचारले. दोन्हीचे ऍडिशन. हा, दोन्हीचे ऍडिशन. येस. म्हणजे हा फेज डिफरन्स किती आहे टोटल, हा 45 प्लस 75, सॉरी 45 प्लस 30, 75 डिग्री. 75 डिग्री. ठीक आहे. तर अजून बघा एक 2-3 गोष्टी सांगतो याच्याशी रिलेटेड. आता ह्यात ए आणि बी मध्ये रिलेशन दिलं नाही, तर ए आणि बी मध्ये पण असतंय बघा. आता ए ग्रेटर दॅन बी जर म्हटलं, तर ए ची जी लेंथ आहे ना, ए ची लेंथ मोठी काढायची, बी ची कमी काढायची. ठीक आहे. बी ग्रेटर दॅन ए म्हटलं तर बी ची लेंथ मोठी काढायची, ए ची लहान काढायची. एक्झामला म्हणजे असे पण विचारू शकतात. म्हणजे आता समजा हे विचारले त्यांनी फेज डिफरन्स आणि करेक्ट रिप्रेझेंटेशन विचारलं असेल खाली, ऑप्शन असे नसणार. ऑप्शन मी या साईडला काढले ना डायग्राम, असे असणार, करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ अबोव फेजर्स. आणि खालीच एक त्यांनी हळूच देतील असं, ए लेस दॅन बी, हे काय ऍड करणार, ए लेस दॅन बी. म्हणजे आता जी मी डायग्राम काढली ना, ती करेक्ट त्याला मॅच होते. ए ची लेंथ कमी आहे, बी ची मोठी आहे. दिसते ना तर ए ची का, म्हणजे बी ची मोठी आहे ते जाणून येतं. या असे पण क्वेश्चन पडतात. हे क्वेश्चन जास्त तुम्हाला बघायला मिळतात ट्रान्सफॉर्मर मध्ये, म्हणजे मशीन मध्ये, इलेक्ट्रिकल मशीन मध्ये. ठीक आहे, जरा जरा आपण हळू त्याला टच करायला लागलो त्या सब्जेक्ट ना बाकीच्या. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. तर ह्याचं उत्तर काय आलं आलं ना, 75 डिग्री. टाइम कॉन्स्टंट ऑफ द नेटवर्क शोन इन फिगर. बघा झाला हा क्वेश्चन, परत रिपीट झालाय. शॉर्ट करायचा, कपॅसिटर रिमूव्ह करायचा, इथनं सर्किट बघायचं. आर पॅरल टू 2R, 2R स्क्वेअर बाय 3R, 2R बाय 3. आणि टाऊ RC सर्किट मध्ये काय असतो, RC, इथं आर इक्विव्हॅलंट म्हणायचं आणि हा आर इक्विव्हॅलंट. ओके. म्हणजेच 2R बाय 3 इंटू सी, 2/3 RC.
current wave starts at 0, rises instantaneously, then remains at a value of 20 ampere for 10 seconds, then decreases instantaneously, remaining at value of 10 ampere for 20 seconds, and then repeats this cycle. The RMS value of the wave is. म्हणजे त्यांनी काय म्हटले बघा. Current wave starts at 0, rises instantaneously, then remains at value 20 ampere for 10 seconds. हे असं 10 सेकंद. परत डिक्रीजेस त्यानंतर 10 एम्पियरला म्हटले. फॉर 20 सेकंड्स म्हटले बरं का. हे बघा असं. म्हणजे जर मी म्हटलं हे 10, हे 20 आणि हे 30. ठीक आहे. येत आहे 20 एम्पियर, येत आहे 10 एम्पियर आणि हे सेकंड्स आहेत. आणि हे असे पुढं रिपीट होते. अशी रिपीट होते. तर याची RMS व्हॅल्यू विचारली. ओके. आता बघा फॉर्म्युला सांगितला होता मी. व्ही RMS 1/T अंडर रूट मध्ये इंटिग्रेशन 0 to T V of T ब्रॅकेट स्क्वेअर dt. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे त्याचा. मग 1/T टोटल टाइम पिरियड आहे 30 सेकंड्सचा. 1/30 अंडर रूट मध्ये 1/30. आता इंटिग्रेशन दोन आहेत. इंटिग्रेशन एक पॉझिटिव्ह आहे म्हणजे 0 to 10 20 स्क्वेअर. ठीक आहे. dt प्लस इंटिग्रेशन 10 to 30 किती आहे 10 स्क्वेअर dt. हे असं. ओके. म्हणजे बघा 1/30 आणि 20 स्क्वेअर म्हणजे 400 इंटू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे. प्लस 100 30 मायनस 10. ठीक आहे. 1/30 30 हे किती आलं 4000 वजा हे आलं 20 आणि 100 2000. म्हणजे बघा किती आलं 2000 भागिले 30. ठीक आहे. आता तुम्ही जर विचार केलाय बघा ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट आपण असं असं पण सॉल्व्ह करू शकतोय. पण जर रफली बघितलं तिथं 200 म्हणजे किती येते 14चा स्क्वेअर आहे 196 म्हणजे मी 14 लिहितो इथं. आणि 3 म्हणजे 1.732 3चं स्क्वेअर रूट 1.7 लिहितो. ठीक आहे. तर थोडंसं असं भागलं त्याला तर किती येतं बघा लक्षात येतं. इथं जर 2 असेल तर 7 येणार आहे. 2 पेक्षा कमी आहे म्हणजे 7च्या वर बस. ठीक आहे. एकच ऑप्शन आहे तसं. हा हा करेक्ट हो.
20 स्क्वेअर आणि 10 to 30 10 स्क्वेअर dt 100 झालं. इथं जरा करेक्ट जर लिहायचं म्हणलं तर इथं बघा -10 येणार. ठीक आहे, एक फक्त ते त्यानं काय फरक पडणार नाही आन्सर मध्ये आपल्या. जरा मोर करेक्ट जर लिहायचं म्हणलं -10 स्क्वेअर आणि 20. ठीक आहे, आपलं जरा बघा गडबड झाली आहे काय, इथं प्लस यायला पाहिजे. प्लस यायला पाहिजे ना. मायनस म्हणजे मी ते ऍक्च्युली निगेटिव्ह आहे म्हणून इथं डायरेक्टच मायनस घेतलं, पण तसं नाही. इथं प्लस प्लस निगेटिव्ह 10 स्क्वेअर प्लसच येणार ते 100 100 इंटू 20 येस 2000. म्हणजे तिथं काय आलं हे 6000/30 3 दुनी 6. म्हणजे बघा 200 येते अंडर रूट 200, म्हणजे 14च्या आसपास काहीतरी येते. 14.14 14.14 करेक्ट. ते निगेटिव्ह आहे म्हणून ते ऍव्हरेजला निगेटिव्ह होतंय बरं का. त्यामुळे म्हणून मी हे मायनस मी काय केलं इथं डायरेक्टली लिहायला गेलो ते, आणि ते एकदम गडबडीत सवयीनुसार इथं मायनस लिहिलं ते. ठीक आहे, हा व्ही ॲव्हरेज पण सांगू काय. व्ही ॲव्हरेज 1/t इंटिग्रेशन 0 to t व्ही ऑफ टी डी टी. आता याच वेव्ह फॉर्मचा ॲव्हरेज पण काढू आपण. लागा 1/30. ठीक आहे, इंटिग्रेशन 0 to 10 20 dt प्लस 10 to 30. आता इथं बघा -10 dt. ठीक आहे, मग आता इथं गोष्टी चेंज होतात. ठीक आहे, 1/30 20 बाहेर आलं, dt चं इंटिग्रेशन t पर लिमिट मायनस लोअर लिमिट 0 10 आणि -10 आलं हे, आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 10 30. म्हणजे तिथे किती आलं 1/30 200. ओके, वजा 10 इंटू 30 वजा 10 20 म्हणजे 200. ठीक आहे, अरे करेक्ट, म्हणजे इथं झिरोच येतोय आन्सर, ॲव्हरेज व्हॅल्यू 0. ओके, हे 2 क्वेश्चन येऊ शकतात चांगले, कारण टाइम पिरियड जास्त आहे ना. जरी अँप्लिट्यूड कमी असलं तरी टाइम पिरियड जास्त आहे त्याचा, त्यामुळे 0 येते. ओके, हे आरएमएस व्हॅल्यू आणि हे तुमची ॲव्हरेज व्हॅल्यू. पुढं द रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ अ एसी सर्किट शोन इन फिगर गिवन बिलो इन मेगाहर्ट इन हर्ट्स सॉरी इन हर्ट्स. बघा रेझोनन्सचा फॉर्म्युला काय, आता इथं इंडक्टन्स दिलाय बरोबर, यासाठी एल इक्विव्हॅलंट काढायचा पहिला. आता सिरीज सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी आहे, कारण एका डॉटला करंट एंटर होतोय तर दुसऱ्या डॉटला करंट लिव्ह व्हायला लागलाय, म्हणजे सिरीज सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. म्हणजे एल इक्विव्हॅलंट काय येणार L1 प्लस L2 -2m. L1 किती आहे 2 प्लस 2 मायनस 2 इंटू 1, म्हणजे हे किती आलं 2 हेनरी. ठीक आहे, एल इक्विव्हॅलंट. मग F इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट एल इक्विव्हॅलंट इंटू सी, म्हणजेच 1/2 पाय 2 इंटू 2 1/2 पाय इंटू 2 म्हणजे 1/4 पाय. ठीक आहे, हर्ट्स 1/2 पाय.
4 पाय, सॉरी, 1/4 पाय. अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात बघा पेपरला. हा हा. नाही, ते प्रॅक्टिस व्हायला लागली ना, प्रॅक्टिस व्हायला लागली, हाताखालने एक 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 दोन दोन त्या त्या टाईपचे क्वेश्चन रिपीट झाले ना, आपोआप येतं ते. आता एवढं प्रॅक्टिस करून समजा तुम्ही टेस्ट वगैरे सोडवायला घेतला ना, प्लस पॉइंट काय आहे तुमचा, ह्या प्रॅक्टिस नंतर तुम्हाला सुचायला चालू होणार लगेच, की ठीक आहे. हे बघा, तुम्ही पहिला टेस्ट सोडवायला घेतली तर अपेक्षा असं नाही करायची कधी पण, म्हणजे मी पण ठेवणार नाही अपेक्षा आणि तुम्ही पण ठेवू नका की पहिल्यांदाच तुम्हाला सगळे क्वेश्चन जमतील. ठीक आहे. कारण कसं होतं, ग्रीप घ्यायला पण उशीर लागतो आपल्याला थोडस. जरी तुम्हाला या स्टेजला म्हणतोय सुचायला चालू झालं ना, की हा इथं असा फॉर्म्युला येऊ शकतो, मला फॉर्म्युला माहित नाही पण एक असं काय तर फॉर्म्युला झालेला आहे की तो जरी इथे युटिलाइज केला मी आणि फ्रिक्वेन्सी, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला वापरला तर सुटू शकतो. एवढं जरी आलं तरी तुम्ही हा जिंकलेला आहे. If in an RLC series circuit, currents lag the applied voltage by 60 degree, then XL आणि XC मधलं रिलेशन विचारलं त्यांनी. पहिला म्हटलं ते बरोबर आहे ते, म्हणजे तुमचा स्टार्टिंग पॉईंट तिथं नाही. हा म्हणजे आता बघा, म्हणजे तुम्ही आता ट्रॅक मध्ये यायला म्हणजे कॉम्पिटेटिव्हच्या झोन मध्ये यायला लागलाय तुम्ही. आता हे जे तुम्हाला पहिला सुचलं ना बघा, तिथनच कन्सेप्ट बिल्ड होत्या कशी. ठीक आहे. त्याच्या आधी थोडस तुम्हाला हे जर सुचलं असतं असं, पण ठीक आहे, काय हरकत नाही, तरी पण चांगली गोष्ट आहे ती. आता हो. ही डायग्राम आपण अशी का काढली, कारण या डायग्राम मध्ये काय लपलंय, तुम्ही पहिला काय म्हणला, करंट लॅग्स म्हणजे काय असणार, ऑब्व्हियसली एक्सेल मोठा असणार. ओके. म्हणजे बघा, हा एक्सेल आणि हा आहे एक्सी, मायनस एक्सी म्हणून मायनस जे एक्सी. ठीक आहे, जे एक्सेल. आणि हा आहे आर, हा जो आहे हा आहे आर, बरोबर. आता एक्सी खाली आहे, एक्सेल वर आहे, तर यांचा नेट कसा येणार, वर येणार इथं. आणि हा काय असणार आहे, हा काय असणार बघा, जे एक्सेल मायनस एक्सी. बस, करेक्ट. म्हणजे इथपर्यंत पोहोचला ना तुम्ही, तुम्हाला फक्त हा ट्रायंगल जोडायचा आहे. तुम्हाला फक्त हा ट्रायंगल जोडायचा आहे. आणि हा झेड, झेड इथं थिटा, हा आर, हा एक्सेल मायनस एक्सी. आणि हा थिटा किती दिलाय, 60 डिग्री. मग एक्सेल आणि एक्सी मधलं रिलेशन जर एक्सेल मधलं आणि ह्या या व्हॅल्यू मधलं जर रिलेशन पाहिजे असेल तर तुम्ही कसं काढू शकता बघा. इथं थोडस जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, रिलेशन कशातलं विचारलं, एक्सेल मायनस एक्सी आणि रेजिस्टन्स याच्यातलं रिलेशन पाहिजे, बरोबर. रेजिस्टन्स इथं आहे, समोर एक्सेल मायनस एक्सी आहे, म्हणजे ऍडजसंट अपॉन अपोजिट, म्हणजे अपोजिट आणि ऍडजसंटचं रिलेशन पाहिजे. ते कुठं सापडते, मला टॅन थिटा मध्ये सापडले. टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय ऍडजसंट, अपोजिट साइड बाय ऍडजसंट. ठीक आहे. मग अपोजिट साइड काय आहे, एक्सेल मायनस एक्सी, आणि ऍडजसंट साइड कुठले, आर. आणि ही किती व्हॅल्यू, टॅन 60, टॅन 60. ठीक आहे. टॅन 60 ची व्हॅल्यू किती येत्या, टॅनची लक्षात ठेवा, टॅनची व्हॅल्यू वाढत जाते. म्हणजे मी तुम्हाला टेबल सांगितला होता, टॅन 30 बघा, 1/√3, टॅन 45 1, टॅन 60 √3, आणि टॅन 90 इन्फिनिटी. ठीक आहे.
tan 60 √3 r इज इक्वल टू एक्सएल माइनस एक्स √3 r एक्सएल माइनस एक्स। ठीक है, ओके। तो वोल्टेज वेव गिवन बाय voltage wave given by v of t is equal to 4 cos omega t produces a current wave I of t omega t minus, okay, है बघा, तर एक चांगला क्वेश्चन आहे हा तसा बघायला गेलं तर. न, कसं करू शकतोय? साइन प्लस साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी साइन ए माइनस बी साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. पण 1.5 दिलंय आणि हे जवळजवळ 2.6 आहे. म्हणजे ते फॉर्म्युले वापरून इथं ऍडजस्ट करायचं प्लॅनिंग होतं. ही व्हॅल्यू जर ऍडजस्ट करता आली असते आपल्याला तर ठीक आहे, नाहीतर मग काय करायला लागेल, नाहीतर मग फेजर अप्रोच यूज करायचा. ठीक आहे, सिम्पल. म्हणजे जसं मगाशी सांगितलं मी तुम्हाला ते फेजर अप्रोच. चलो तसं जाऊ. आता ठीक आहे, व्होल्टेज तर दिले 4 कॉस ओमेगा टी. आता करंट वेव्ह बघा, करंट काय दिलं 1.5 कॉस ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, आता आपण सगळे कॉसच्या भाषेत बघू. म्हणजे व्ही ऑफ टी 4 कॉस ओमेगा टी. ठीक आहे, आय ऑफ टी 1.5 कॉस ऑफ ओमेगा टी मायनस 2.6 लिहितो मी याला, 2.6 रफली 2.6 साइन ऑफ ओमेगा टी. आता त्या साईनला कॉस मध्ये कन्वर्ट करू. आता कसं करणार मी? साईनला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं झालं, साइन ए कॉस बी आणि मायनस आहे. ठीक आहे, तर बघा मी काय लिहिणार, 2.6 साइन 90 मायनस ओमेगा टी साइन ए कॉस बी. नाही, कॉस मध्ये कन्वर्ट करायचं ना, असं कसं, ते साइन मध्ये राहते. कॉस ओमेगा टी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. करेक्ट, म्हणजे 2.6. आता हे कसं केलं तुम्हाला सांगतो मी. हे प्लस, ठीक आहे, आय ऑफ टी. आता हे कसं केलं बघा, मला फॉर्म्युले माहिती आहेत. साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी. साइन ए प्लस बी याचा फॉर्म्युला काय? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी.
साइन ए माइनस बी, साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, बरं का. तो आता इथं वापरलाय बघा. हे हे जर लिहिलं मी कॉस ए प्लस बी लिहिले, तर कॉस ए कॉस बी, कॉस बी कॉस 90 0 मायनस साइन ए साइन बी, साइन ओमेगा टी वर आलं आणि मायनस बाहेर आलं. म्हणजे लक्षात आलं का? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ठीक आहे. हे जर एक्सपांड केलं मी, हे जर एक्सपांड केलं या फॉर्म्युलाचा वापर करून, हे बघा या फॉर्म्युलाचा वापर करून, तर मला हे मिळते विथ साइन, विथ मायनस साइन मिळते. ठीक आहे. आता मला हे फक्त फेजर ऍड करायचे, बाकीचं काही करायचं नाही. हा, मी कॉस्टच्या भाषेत सगळ्यांना आणलं, सगळ्यांना कॉस्टच्या भाषेत आणलं, म्हणजे एक रेफरन्स पॉईंट मिळाला मला. ठीक आहे. आता आय ऑफ टी बघा 1.5, म्हणजे मी काय करतो पहिला, आय ऑफ टी ला याला इथं लिहितो, हा आय ऑफ टी पहिला हा लिहितो. ठीक आहे. याची व्हॅल्यू आहे 1.5 आणि कॉस ओमेगा टी अँगल 0 आहे, विथ रिस्पेक्ट टू अँगल 0 झाला त्याचा. ठीक आहे. दुसरा अँगल आहे बघा 2.6 कॉस ओमेगा टी प्लस 90 डिग्री, प्लस 90 डिग्री म्हणजे आला वर, त्याची व्हॅल्यू किती आहे 2.6. ठीक आहे. आय 1.5. आता मला यांचा रिझल्टंट काढायचा आहे. यांचा रिझल्टंट आपण पायथागोरस थेरमनी काढतो. येस, म्हणजे जर मी असा असा यांचा रिझल्टंट येणार काय तर, आणि या रिझल्टंटची व्हॅल्यू काय असणार, आर रिझल्टंट अंडर रूट 1.5 स्क्वेअर प्लस 2.6 स्क्वेअर. ओके. किती येते, 9.1 येते ना. हा, म्हणजे 3 येते, बरोबर. 3 आलं. मग बघा याची व्हॅल्यू आली 3. आता पुढचं काय आहे, 4 कॉस ओमेगा टी, 4 कॉस ओमेगा टी म्हटले. ठीक आहे. आता ओमेगा टीचा रेफरन्स इथं मांडला होता मी. 1.5 ओमेगा टी कुठं मी मार्क केलं होतं, इथं. हा रेफरन्स मांडलाय ना, म्हणजे ओमेगा टीचा पण रेफरन्स तोच आला. फक्त मी 4 मार्क करणार आहे तिथं, म्हणजे 4 ची लाईन अशी मार्क करतो. फक्त मॅग्नेट्यूड लक्षात घ्या बघा, 4 कॉस ओमेगा टी आणि ही काय होती 1.5 कॉस ओमेगा टी, ही काय होती 2.6 कॉस ओमेगा टी प्लस 90. ठीक आहे. रेफरन्स मिळाला मला 3 चा, आणि हा 3 काय असणार आहे कॉस ओमेगा टी ओमेगा टी. ठीक आहे. मला हा अँगल माहित नाही आहे. आता बघा विशेष काय यातलं, मला हे काढायचं आहे, हा थिटा काढायचा आहे, मला माहित नाही किती अँगल आहे तो. मग त्यासाठी सिंपल परत पायथागोरस थेरम. आता ही आर ची व्हॅल्यू आहे, या आर ला मी पुढे एक्सटेंड करतो पुढं, आणि हा ट्रायंगल कम्प्लीट करतो. हे लक्षात आलं का बघा तुम्हाला, जसं मी ब्लू लाईन दाखवतो, येलो लाईन ना, ह्याला एक्सटेंड केलं पुढेपर्यंत, दिसते का ही लाईन, आणि ही अशी ओढली, आणि तो थिटा काढायचा आहे मला फक्त. ओके. मग याची व्हॅल्यू आहे 4, याची व्हॅल्यू आहे 3, किती आहे 3, याची व्हॅल्यू आहे 3 आणि याची व्हॅल्यू आहे 4. मग जर मला या दोन मधला अँगल पाहिजे असेल, तर कॉस कॉस थिटा इज इक्वल टू अप ऍडजसंट 4/3. किती येते
कॉस इनव्हर्स ऑफ 4/3 बघा. तर हे जरा असे नसणार आहेत हे मला वाटते. कॉस इनव्हर्स ऑफ 4/3 म्हणजे 1.33 येते ना. 1.33 कुठले? हा हा, एकच मिनिट. नाही नाही, 4 घ्यायची. आपल्याला याच्यातला रेफरन्स विचारलाय ना. हा हा मेन आहे. याच्यातला आणि याच्यातला हा जो आलाय 3 cos ω t, ह्या दोन मधला काढायचा आपल्याला. मग कॉस इनव्हर्स ऑफ किती येते बघा. आपली एक गोष्ट काय चुकली माहिती का, आपण मॅग्नेट्यूड चुकीचे घेतलेत. थांबा थांबा थांबा, मॅग्नेट्यूड तशी नाहीत घेता येणार. आपण लाईन वाढवायला लागलोय ना. तेच तेच तेच, मॅग्नेट्यूड असं कसं घेऊन चालल. थांबा, आपल्याला ट्रायंगल पूर्ण करायचा आहे. मग 1.5चा म्हणजे 1.5 जर लेंथ असेल याची, तर याची 3 येत्या, याची 2.6 येत्या. म्हणजे मला इथंच पूर्ण करायचं आहे बघा. तो इथंच पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. याची जर 1.5 असेल तर याची 3 असणार आहे रिझल्टंटची. ठीक आहे. याची जर 1.5 असेल तर याची 3 असेल. तर मला कॉस थिटा इज इक्वल टू काय घेणार मी, 1.5/3 म्हणजेच 1/2. बरोबर. कॉस 1/2 किती असतो, 60. म्हणजेच कॉस 60. कॉस 60 म्हणजे थिटा किती आला, 60 डिग्री. थिटा आला 60 डिग्री. तर 60 डिग्री, त्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. काय बघा, व्ही ऑफ टी 4 cos ω t आहे. ठीक आहे. व्ही ऑफ टी इथं आहे, व्ही ऑफ टी इथं आहे खाली, आणि जे रिझल्टंट आले ती वर आल्या. ही आल्या रिझल्टंट. बरोबर. म्हणजे काय होणार आहे तिथं, करंट वेव्ह वर आहे म्हणजे लीड्स पॉझिटिव्ह साईडला, लीड व्होल्टेज बाय 60 डिग्री. ठीक आहे. ती एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का. म्हणजे मी पण आता बऱ्याच दिवसांत शिकवा लागलो ना, त्यामुळं ते चुकलं माझ्याकडनं. लेंथ तशी आपण वाढवू शकत नाही ती. मॅग्नेट्यूड कसं वाढवणार ते, बरोबर. आपण अँगल वर काढतो ना, आणि ते तसं वाढवता नाही येणार ते. 1.5 घ्यायला लागणार. ठीक. कारण आपल्याला फायनल तो वेक्टर सम माहिती, त्यामुळे ट्रायंगल त्याच्यानुसारच कम्प्लीट करायला लागणार. ठीक आहे, बरोबर आहे. ओके. थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन होता. मला नाही वाटत असे एवढे कॅल्क्युलेशन ओरिएंटेड नाही येणार पेपरला. पण थोडेसे सोपे सोपे आकडे येऊ शकतात. सोपे सोपे आकडे येऊ शकतात बघा पेपरला. The impedance of two element series circuit is represented by 20 minus J10 ohm at a certain frequency. If the frequency is doubled, then the new value of impedance is. The impedance of a two element series circuit is represented by 20 minus J10 ohm. If frequency is doubled, then new value of impedance is. सांगा बरं.
नाही, ऑब्झर्व करून लगेच सांगू शकता तुम्ही इझिली. करेक्ट. येस. कारण इथं मायनस वरनं काय लक्षात आलं आपल्याला? कॅपॅसिटी आहे. कॅपॅसिटीला फ्रिक्वेन्सीचा आणि इनव्हर्स रिलेशन असते. करेक्ट करेक्ट. फ्रिक्वेन्सी डबल झाली की ते निम्म होणार आहे. ठीक. करेक्ट. रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि हाफ पॉवर फ्रिक्वेन्सी, आता हे काय भानगड आहे बघा. हे F0 हे फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर. आणि हे आहे फ्रिक्वेन्सी. सॉरी, इथं इथं काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी. आणि इथं काय असणार आहे? गेन. गेन. ओके. आता ही झाली रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आणि हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय असतं बघा, हे इथे येते. शब्दातच आहे. हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ॲट विच पॉवर बिकम्स 1/2 ऑफ ओरिजिनल किंवा 1/2 ऑफ मॅक्सिमम पॉवर. ओके. तर याला आपण म्हणतो F1 आणि हे F2. इथं जर समजा इथं पॉवर P असेल तर या ठिकाणी पॉवर होत्या P/2. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. आणि हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सी मध्ये काय रिलेशन असतं? तर रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज जॉमेट्रिक मीन ऑफ हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. Resonant frequency is geometric mean of half power frequencies. ठीक आहे. म्हणजेच काय? F0 इज इक्वल टू अंडर रूट F1 F2 अंडर रूट F1 F2. ठीक आहे. पॉवर इज 1/2. आता जर समजा हाच ग्राफ बरं का, आपण करंटचा पण बघितला होता, बरोबर. I बघितला होता. तर इथं काय असणार आहे? या पॉइंटच्या तिथं आय मॅक्सिमम असणार, बरोबर. आय मॅक्स. आणि P/2 च्या इथं करंट किती असतो बघा? करंट इज I/√2. करंट इज I/√2. ओके. आता यातच आपण अजून एक कन्सेप्ट बघू. करंटचा ग्राफ बघितला आपण, इम्पिडन्सचा ग्राफ उलटा होता सिरीज रेझोनंट सर्किट मध्ये. म्हणजे जर समजा मी असं म्हटलं, हा झेड आणि हा फ्रिक्वेन्सी. आहे बघा इथं. इथं काय आला? हा हा आला झेड मिनिमम. झेड मिनिमम, बरोबर. झेड मिनिमम म्हणजेच काय होता? रेजिस्टन्स. इथं कुठली फ्रिक्वेन्सी होती? F0. इथं कुठली फ्रिक्वेन्सी आहे? F1. म्हणजे या F1 आणि F2 हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज आहेत. मग F1 आणि F2 च्या वेळी रेजिस्टन्स इम्पिडन्स काय होणार? सर्किटचा इम्पिडन्स. तर हा इम्पिडन्स होता बघा, झेड इज इक्वल टू √2R. √2R. इथं पण काय होणार? झेड इज इक्वल टू √2R.
यालाच तुम्ही काय म्हणू शकता, इज इक्वल टू √2 इंटू झेड मिनिमम. पेपरला विचारलेले क्वेश्चन आहे की, ठीक आहे. ते असे हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीजला इम्पिडन्स काय होणार, तर √2R. करंट √2 न कमी होणार, इम्पिडन्स √2 ने वाढणार. ठीक आहे. In a series RL circuit, the voltage across resistance is 40 volt and voltage across inductance is 40 volt. The total voltage across the series circuit is. हा, AC मध्ये फेजर ऍडिशन होणार. फेजर ऍडिशन इज डिफरंट फ्रॉम रेग्युलर ऍडिशन. तिथं अंडर रूट मध्ये येणार, VR² अंडर रूट मध्ये प्लस VL². ठीक आहे. VR प्लस J VL, मग VS इज इक्वल टू अंडर रूट किंवा मॅग्नेट्यूड ऑफ VS इज इक्वल टू VR² प्लस VL². VL² म्हणजेच किती येणार, अंडर रूट 40² प्लस 40². किती आलं, √2 इंटू 40 म्हणजे 14×56 आसपास येते. ओके. ऍडिशन झाले असते, करेक्ट. AC मध्ये फेजर ऍडिशन, दोन प्रकारचे ऍडिशन आहेत, फेजर ऍडिशन, अल्जेब्रिक ऍडिशन. AC मध्ये फेजर ऍडिशन होते, ही फेजर ऍडिशन, आणि दुसरी अल्जेब्रिक ऍडिशन, डायरेक्ट ऍडिशन. ओके. तर बघा इथे एक शब्द आला, क्वालिटी फॅक्टर. आता क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला काय किंवा कन्सेप्ट काय, क्वालिटी फॅक्टर म्हणजे एनर्जी स्टोअर्ड पर सायकल, एनर्जी स्टोअर्ड इन एलिमेंट असं म्हणू आपण, एनर्जी स्टोअर्ड इन एलिमेंट पर सायकल divided by energy dissipated in element per cycle. ठीक आहे. म्हणजे बघा, आता तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही बऱ्यापैकी हा शब्द ऐकला असेल, क्वालिटी फॅक्टर. कपॅसिटरचा क्वालिटी फॅक्टर मेजर करायची पद्धत असते. म्हणजे काय, जर आपण व्होल्टेजची एक सायकल दिली, तर त्या एका सायकलमध्ये कपॅसिटर किती व्होल्टेज स्टोअर करतोय आणि किती तो डेसिपेट करणार आहे, तर दॅट इज क्वालिटी फॅक्टर. ठीक आहे. मग त्याच्यावरनं हे बरेच आता फॉर्म्युले तयार होतात, KVAR डिवायडेड बाय KW, KVAR डिवायडेड बाय KW. ठीक आहे. आता क्वालिटी फॅक्टर प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळे असतात.
मी या कन्सेप्टवर येतो. ही जी मेन कन्सेप्ट आहे, जो विचारलं आपल्याला त्याच्यावर येतो. पण त्याच्या आधी हे पण बेसिक बघून घेऊ आपण. आता हे बघा, एलिमेंट्स. ठीक. हे बघा, आता इथं एलिमेंट्स, क्यू फॅक्टर. ओके. पहिला आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचा क्वालिटी फॅक्टर असतो 0, कारण रेजिस्टन्स मध्ये एनर्जी स्टोअर होत नाही. ठीक आहे. त्यानंतर असतो प्युअर इंडक्टर. प्युअर इंडक्टर मध्ये एनर्जी स्टोअर होते. ठीक आहे. 100% एनर्जी आपण स्टोअर होते असं म्हणतो, म्हणून त्याचा क्वालिटी फॅक्टर असतो इन्फिनिटी. ठीक आहे. कपॅसिटर, प्युअर कपॅसिटर, याचा पण क्वालिटी फॅक्टर असतो इन्फिनिटी. त्यानंतर बघा, याला आपण म्हणतो प्रॅक्टिकल इंडक्टर. दिस इज प्रॅक्टिकल इंडक्टर, LR. याचा क्वालिटी फॅक्टर असतो ओमेगा L बाय आर. ठीक आहे, ओमेगा L बाय आर. त्यानंतर तुम्ही म्हणू शकता प्रॅक्टिकल कपॅसिटर. प्रॅक्टिकल कपॅसिटर असा असतो. ओके. याचा क्वालिटी फॅक्टर असतो ओमेगा RC. ओमेगा RC. त्यानंतर इंडक्टर पॅरलल विथ रेजिस्टर असा. याचा क्वालिटी फॅक्टर असतो R बाय ओमेगा L. R बाय ओमेगा L. त्यानंतर याचा क्वालिटी फॅक्टर असतो 1 ओमेगा RC. ओके. त्यानंतर बघा, ओके, आणि बघा, हे काय आहे? हे कुठलं सर्किट आहे? हे कसे लक्षात ठेवायचे सांगतो मी तुम्हाला, ते पण सांगतो. कसं सर्किट आहे? पॅरलल. बघा, शब्द काय आहे हा? पॅरलल. या शब्दातच आहे फॉर्म्युला कसा तयार होणार आहे. पहिला कोण आहे? आर. म्हणून इथं आर. या शब्दात पहिला आर आहे ना, आर. त्यानंतर डबल डबल लाईन आहेत उभ्या, म्हणजे कपॅसिटर, म्हणजे अंडर रूट सी, डिनॉमिनेटरला एल. लास्टला इंडक्टर एल आहे ना लास्टला, म्हणून लास्टला एल. आता जर सिरीज पॅरलल RLC जर मिळाला तुम्हाला, सिरीज RLCचा बरोबर उलटा, म्हणजेच 1/R अंडर रूट L बाय सी. ओके, झालं. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? इथं बघा, प्रॅक्टिकल इंडक्टर. प्रॅक्टिकल इंडक्टर ओमेगा टाऊ. टाऊ म्हणजे काय? L बाय आर. ओमेगा टाऊ झाला. ठीक आहे. प्रॅक्टिकल कपॅसिटर
प्रॅक्टिकल कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचा टाइम कॉन्स्टंट RC ओमेगा टाऊ. हा काय इंडक्टर पॅरलल विथ रेजिस्टर. बघा याच्या उलटा आहे बरोबर. R/ओमेगा उलटा झाला. रेजिस्टर कॅपॅसिटर पण ओमेगा उलटा झाला. याचा जो आहे त्याच्या उलटा झालाय. तुम्ही याचा लक्षात ठेवा, त्याच्या उलटा सिरीजचा आहे. बस 2-3 वेळा तुम्ही असा अभ्यास केला झालं हे लक्षात राहिले क्वालिटी फॅक्टरचे. या फॉर्म्युल्यावर एखादा क्वेश्चन तर असतो. आता दुसरं सिरीज RLC सर्किट मध्ये सिरीज RLC. ओके, तर याचे पॉइंट बघा. त्याचा पहिला पॉइंट ऍट रेझोनन्स, म्हणजे हे तर कॉमनच असणार आहे. ठीक आहे, ऍट रेझोनन्स पहिला पॉइंट कॉमन. काय होणार याच्यात? करंट इज मॅक्सिमम. करंट इज मॅक्सिमम. ठीक आहे. 2 इम्पिडन्स इज मिनिमम. ठीक आहे. तिसरा पॉइंट बघा, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर अँड कॅपॅसिटर इज इक्वल टू Q टाइम्स सप्लाय व्होल्टेज. बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि कॅपॅसिटर Q टाइम्स सप्लाय व्होल्टेज, म्हणजे इथे तुम्ही सप्लाय व्होल्टेज पण दाखवतो. तर VL काय असणार आहे? VL इज इक्वल टू QVS आणि VC काय असणार आहे? QVS. ओके, म्हणून याला काय म्हणतात? व्होल्टेज एम्प्लिफाइंग सर्किट किंवा व्होल्टेज एम्प्लिफायर. व्होल्टेज एम्प्लिफायर सर्किट. ठीक आहे. सिरीज मध्ये करंट मॅक्सिमम असतो, but still it is act as a voltage amplifier circuit because voltage across inductor and capacitor at resonance is Q times supply voltage. ठीक आहे. म्हणून पाचवा पॉइंट याला म्हणतात ऍक्सेप्टर सर्किट. ऍक्सेप्टर सर्किट. ठीक आहे, म्हणजे काय? जसे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला त्या बँड मध्ये आपण जातो ना, फ्रिक्वेन्सी बँड मध्ये, त्यावेळी मल्टिपल फ्रिक्वेन्सीज पास होतात. ठीक आहे. आता बघा, जर पॅरललच्या बाबतीत बोलायचं झालं, पॅरलल मध्ये पहिला पॉइंट ऍट रेझोनन्सचा करंट इज मिनिमम. करंट मिनिमम. 2 इम्पिडन्स मॅक्सिमम. 3 याला काय म्हणतो आपण? करंट इन इंडक्टर अँड कॅपॅसिटर इज इक्वल टू Q टाइम्स सप्लाय करंट. Q टाइम्स सप्लाय करंट. आता सप्लाय करंट आपण असं दाखवतो याचा. ठीक आहे, हा झाला IS. Q टाइम्स सप्लाय करंट. ओके, चौथा पॉइंट मग याला काय म्हणणार मी? करंट. यस, करंट एम्प्लिफायर सर्किट. आणि पाचवा पॉइंट इट इज रिजेक्टर सर्किट.
कारण काय होतंय, पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये जसं आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला अप्रोच होतो ना, त्यावेळी इम्पिडन्स सडनली वाढतोय आणि करंट सडनली ड्रॉप होतोय. म्हणजे बघा त्याचा इम्पिडन्स असा वाढतोय एकदम आणि करंट असा ड्रॉप होतोय. हा करंट आहे, हा इम्पिडन्स आहे. आणि इथं काय होतंय, इथं करंट वाढतोय, हा करंट आहे आणि इम्पिडन्स ड्रॉप होतोय, हा झेड आहे. ओके, इम्पिडन्स ड्रॉप झाला तर काय झालं, मल्टिपल फ्रिक्वेन्सीसाठी इट इज ऍक्सेप्टर सर्किट. आता जास्त फ्रिक्वेन्सी पास व्हायला लागल्यात ना, कारण इम्पिडन्स ड्रॉप झालाय. आणि पॅरलल मध्ये काय होतंय, जसं रेझोनंट फ्रिक्वेन्सीला अप्रोच होतो आपण, तसं इम्पिडन्स सडनली वाढतोय. त्यामुळे इट इज रिजेक्टर सर्किट, फ्रिक्वेन्सी रिजेक्टर सर्किट म्हणतात त्याला. आता बघा, हे तुम्हाला कळालं. हा, आता आता हा क्वेश्चन वाचा व्यवस्थित. करेक्ट, 750 या आन्सर. म्हणजे व्ही सी इज इक्वल टू क्यू व्ही एस इंटू 50. ठीक आहे. ऍट पॅरलल रेझोनन्स कंडिशन द पॉवर फॅक्टर इज युनिटीच असतो तिथं पण. ऍट रेझोनन्स सिरीज सर्किट मध्ये आणि पॅरलल सर्किट मध्ये ऍट रेझोनन्स पॉवर फॅक्टर असतो युनिटी. ठीक आहे. पुढं, in an AC circuit, V and I are given by then the power dissipated in the circuit is, बघ पॉवरचा फॉर्म्युला लिहितो, P इज इक्वल टू cos phi VRMS cos pi/3, pi/3 म्हणजे 60, cos 60, 50 into 100 into cos 60 1/2. ठीक आहे. आता ह्याच्यात कन्सेप्ट आहेत, आपण मोर प्रिसाइजली हे बघू. मेजरमेंट टॉपिक मध्ये आपण जास्त डिटेलमध्ये डिस्कस करू हे. ठीक आहे. तरी पण जर डिस्कस करायचंच झालं तर ठीक आहे, तिथं जास्त इफेक्टिव्हली डिस्कस होईल. कारण मी डायग्राम काढून वगैरे दाखवून प्रॉपर 2 वॅटमीटर दाखवले तर एका वॅटमीटरचं रिडिंग काय असणार, दुसऱ्याचं काय असणार, इथे डिस्कस करू. पण आता आता लक्षात ठेवा, इथं बाय 2 वॅटमीटर मेथड, 2 वॅटमीटर इंडिकेट इक्वल रिडिंग्स इफ पॉवर फॅक्टर इज युनिटी. 2 वॅटमीटरची इक्वल रिडिंग असेल तर युनिटी पॉवर फॅक्टर असतो. तिथं आपण बरंच डिस्कस करू, आपण चार्ट बघू प्रॉपर, त्याचे प्रत्येक वॅटमीटरचं इक्वेशन बघू, पॉवर मेजरमेंटचं इक्वेशन काय येते, दुसऱ्याचं काय येते, ते मग त्यात डिस्कस करू प्रॉपर. In a parallel RLC circuit below resonance frequency, the circuit behaves as. आता बघा, मी हे इथं सांगितलं होतं तुम्हाला, इथं सांगितलं होतं बघा, हा इथं सांगितलं होतं. ठीक आहे. हे सिरीज बद्दल बोललो होतो मी, सिरीज बद्दल बोललो होतो.
पॅरलल बद्दल बरोबर उलट याच्या. हा, मग काय म्हणणार इथं? बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ह्याच्या बरोबर उलट. बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी सिरीज मध्ये जर कॅपॅसिटिव्ह असेल तर पॅरलल मध्ये इंडक्टिव्ह. ठीक आहे. आता तिथं कसं म्हणणार तुम्ही? घासले यार. हे बघ. अं, मी तुम्हाला त्याचा ग्राफ काढून दाखवतो. ठीक आहे, शेजारीच काढू आपण. हा, आता बघा. त्याचं पॅरलल सर्किट आहे, बरोबर. मी या साईडला सिरीज सर्किट पण दाखवतो. सिरीज सर्किट आहे. जर मी तर व्होल्टेज सोर्स दिला व्हीएस, तर इथं बघा व्हीएल आहे, इथं व्हीसी आहे. त्याचा रिएक्टन्स आहे. आता एक्सेल काय आहे? तो 2π एफ एल. ओके. आणि एक्सी काय आहे? तो 1/2π FC. आता कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन उलट आहे. दिस इज रेक्टँग्युलर हायपरबोला. ओके. इथं बघा एक्सेल इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन लिनियर आहे, म्हणजे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ऍट रेझोनंट फ्रिक्वेन्सी F0 हे होणार आहे असं, जिथं क्रॉस होणार रेझोनन्स. इथं पण तसंच F0. पण इथं आपण काय दाखवतो बघा, ज्यावेळी सर्किट पॅरलल असेल त्यावेळी आपण कधीही त्याच्या इम्पिडन्स बद्दल बोलत नाही, कारण ते कॅल्क्युलेशन करणं अवघड जातं इम्पिडन्सचं. म्हणून आपण त्याच्या ऍडमिटन्स बद्दल बोलतो. मग हा येतो जी, हा येतो -BL, बरं का. इथं आता बघा, याला काय म्हणतो मी? -JBL. आणि याला म्हणतो +JBC. JBC. आणि याला काय म्हणतो मी इथं बघा, JXL -JXC. सिरीज मध्ये कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स निगेटिव्ह असतो सिरीज मध्ये. पॅरलल मध्ये कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स पॉझिटिव्ह असतो. कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. ठीक आहे. कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. आणि याला काय म्हणणार मी? इंडक्टिव्ह ससेप्टन्स. इंडक्टिव्ह ससेप्टन्स. ठीक आहे. मग इंडक्टिव्ह ससेप्टन्स बघा, हा निगेटिव्ह आहे -J, म्हणजे इथे येतो आता हा BL इज इक्वल टू 1/2πFL. आणि हा येतो BC इज इक्वल टू
2πfc उलटे होते. ठीक आहे. ओके. आता रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या आधी बघा बीसी किंवा जे जास्त आहे त्याच्याबद्दल बोलू आपण. मोठा कोण आहे इथं? बीएल. म्हणजे इथं इथं बघा, बीएल मोठा आहे. याच्या आधी रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या आधी या पॉईंटच्या आधी मोठा कोण आहे? बीएल मोठा आहे. इथं इथं प्रत्येक पॉईंटला जर बघितलं बीएल मोठा आहे, हा लहान आहे. म्हणजे बीएल ग्रेटर दॅन बीसी. पुढे गेला याच्या इथं काय व्हायला? ओके. आता जर बीएल मोठा असेल, बीएल म्हणजे इंडक्टिव्ह ससेप्टन्स, बीएल रिएक्टन्स जर अपोज करत असेल तर ससेप्टन्स सपोर्ट करणार आहे. समजून घ्या हे. ओके. आता जर इंडक्टिव्ह ससेप्टन्स जास्त असेल तर पॅरलल मध्ये इंडक्टर मधनं जास्त करंट फ्लो होणार. कळालं का? हा तसं रेजिस्टन्स नाही म्हणायचं इथं. हा रिएक्टन्स. येस करेक्ट. म्हणजे इथं जास्त काय असणार? इंडक्टिव्ह ससेप्टन्स. इंडक्टिव्ह ससेप्टन्स जास्त तर इंडक्टर मधनं जास्त करंट फ्लो होणार. आता ज्या एलिमेंट मधनं जास्त करंट फ्लो होणार सर्किटचं नेचर ते ठरवणार. पॅरलल मध्ये आणि सिरीज मध्ये ज्या एलिमेंटच्या अक्रॉस जास्त व्होल्टेज असणार सर्किटचं नेचर ठरवणार. म्हणजे जर सिरीज मध्ये समजा एक्सी मोठा एक्सेल पेक्षा तर व्होल्टेज ड्रॉप जास्त कुठे होणार? एक्सीच्या अक्रॉस. म्हणून बघा बिफोर रेझोनन्स इथं पॉवर फॅक्टर असतो लिडिंग, इथं असतो पॉवर फॅक्टर लॅगिंग. तसंच इथं काय म्हणणार मी? पॉवर फॅक्टर आणि इथं पुढं पॉवर फॅक्टर लिडिंग. याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येते सिरीज सर्किट मध्ये बिफोर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी सर्किट नेचर इज कॅपॅसिटिव्ह, पॉवर फॅक्टर लिडिंग, सर्किट नेचर कॅपॅसिटिव्ह. आफ्टर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी सर्किट नेचर इज लॅगिंग, म्हणजे सर्किट नेचर इज इंडक्टिव्ह. तसं इथं बघा. हा हा नाही पॉवर फॅक्टर लॅगिंग. हा कॅपॅसिटिव्ह करेक्ट. म्हणजे इथं काय येणार बघा. आता तुम्हीच उत्तर द्या प्रश्नाचं या. येस करेक्ट. तेच असे सोपे सोपे. आता जिथं पुढचं बी तयार झालं, समजा बिलोच्या ऐवजी जर अबोव विचारलं असतं तर त्याची बी तयारी झाली. जर पॅरलच्या ऐवजी सिरीज बोलले असते तर सिरीजची तयारी झाली. जर त्या सर्किट बिहेव्हच्या ऐवजी पॉवर फॅक्टर विचारलं असतं तर त्याची तयारी झाली. तेच एका प्रश्नात इकडचे 4 इकडचे 4 8 प्रश्न झाले इथं. हा. In balanced three-phase star-connected system, the phase difference between line and phase voltage is. आता हे पण बघू, एवढं बघू. हा लास्ट क्वेश्चन. इन बॅलन्स स्टार बघा, बॅलन्स स्टार ओके.
हे बघा, हे आर फेज, आर वाय बी, ठीक आहे. आता ही काय झाली, मायनस बी मायनस वाय मायनस आर. ओके. स्टार मध्ये ज्यावेळी तुम्ही फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज मधलं रिलेशन दाखवताय, तर ते अशा पद्धतीने दाखवतो आपण. ओके. हे बघा, याला म्हणायचं हे आहे व्ही आर मायनस व्ही वाय, ठीक आहे. हे फेज व्होल्टेज आहे, व्ही वाय आणि व्ही बी हे फेज व्होल्टेज आहेत आणि हे व्ही आर वाय लाईन व्होल्टेज आहे, ठीक आहे. दिस इज लाईन व्होल्टेज, दिस इज फेज व्होल्टेज, ठीक आहे. आणि हा अँगल असतो बघा 30 डिग्री. तर स्टार कनेक्टेड सिस्टम मध्ये लाईन व्होल्टेज लीड फेज व्होल्टेज बाय 30 डिग्री, बाय 30 डिग्री, ठीक आहे. हे असं. आणि याच्याच आता बघा, हे स्टेटमेंट झालं, यालाच एक जोडून स्टेटमेंट लक्षात ठेवा. लाईन करंट लॅग्स फेज करंट बाय 30 डिग्री. कुठं असणार हे, डेल्टा सिस्टम मध्ये. डेल्टा, कारण डेल्टा सिस्टम मध्ये व्होल्टेजेस सेम असतात, लाईन व्होल्टेज इक्वल फेज व्होल्टेज. फरक फक्त लाईन करंट आणि फेज करंट मध्ये असणार. मग तिथे हे स्टेटमेंट. स्टार मध्ये लाईन करंट आणि फेज करंट सेम असतात, व्होल्टेजेस डिफरंट असतात. ते व्होल्टेज साठी हे स्टेट स्टार सिस्टम. ओके. आणि ही जी वाक्य अशी अशी तयार होतात ना, ही छोट्या डायरीत लिहून ठेवायची, ही सारखी सारखी रिवाइज करायची, ठीक आहे. मी याच्यासाठी एक न्यूमोनिक्स लिहून देतोय. म्हणजे काय म्हणतो मी, व्हीएलडीपी आणि आयएलजीपी. व्हीएलडीपी आणि आयएलजीपी, ठीक आहे. व्हीएलडीपी म्हणजे व्हीएल व्होल्टेज लाईन, म्हणजे लाईन व्होल्टेज. डी म्हणजे लीड फेज व्होल्टेज बाय 30 डिग्री. दोन्ही 30 डिग्री कॉमन आहे, लाईन करंट आणि फेज करंट, फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज. ह्याच्यात फेज डिफरन्स 30 डिग्रीचाच असतो, हे कॉमनच आहे. फक्त आपल्याला कन्फ्युजन इथं होत आहे, लीड का लॅग. मग लक्षात ठेवायचं व्हीएलडीपी आयएलजीपी. व्हीएल व्होल्टेज लाईन लीड, डी डी म्हणजे लीड, पी म्हणजे फेज व्होल्टेज, आयएलजीपी म्हणजे आय म्हणजे करंट, लॅग्स, आय एल म्हणजे लाईन करंट, आय म्हणजे करंट, एल म्हणजे लाईन करंट, जी म्हणजे लॅग्स, जी स्टँड फॉर लॅग, आणि पी म्हणजे फेज करंट. येस, बाय 30 डिग्री, ते तर कॉमनच आहे, बाय 30 डिग्री. ठीक आहे, थांबू इथं आपण.